प्रेक्षक हो नमस्कार. द स्टेट या यूट्यूब चॅनलला तुमचे मनपूर्वक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांकडून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राइब करण्यास विसरू नका. सातारा जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांकडून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. विशेष करून जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वच राजकीय पक्षांचं विशेष असं लक्ष आहे. सातारा जिल्ह्यामध्ये सर्व आमदार हे महायुतीचे आहेत. सातारा जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघ आहेत. यामधील 4 विधानसभा मतदारसंघामध्ये यामध्ये प्रामुख्याने मानखटाव मधून जयकुमार गोरे, कराड उत्तर मधून मनोज घोरपडे, कराड दक्षिण मधून अतुल भोसले, तर सातारा जावली विधानसभा मतदारसंघामधून शिवेंद्रराजे भोसले हे आमदार म्हणून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती निवडून आलेले आहेत. तर छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारा लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्याने भारतीय जनता पक्षाला साथ दिली आणि एक प्रकारे सातारा जिल्हा हा सध्या भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला बनताना दिसत आहे किंवा सातारा जिल्ह्याच्या राजकारणावरती भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व वाढताना दिसतंय. सातारा जिल्हा हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. परंतु गेल्या 2 विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाने चांगलं वर्चस्व मिळवल्याचं दिसतंय. सातारा जिल्ह्यामध्ये सातारा जिल्हा परिषद या जिल्हा परिषदेवरती आपली सत्ता असावी, आपल्या पक्षाची सत्ता असावी या दृष्टीनं भारतीय जनता पक्ष कामाला लागलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्ह्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यातील 2 आमदारांना देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून संधी दिलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने शिवेंद्रराजे भोसले असतील, त्याचबरोबर जयकुमार गोरे असतील. या 2 नेत्यांकडे किंवा या 2 आमदारांकडे मोठी खातीही देण्यात आलेली आहे. जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास, तर शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम सारखं महत्वाचं मंत्रालय देण्यात आलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे सातारा जिल्ह्याच्या राजकारणावरती देवेंद्र फडणवीस यांचं विशेष लक्ष असलं दिसतंय. आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे 4 आमदार आणि 1 खासदार निवडून आल्यामुळं सध्या सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार उत्साह दिसून येतोय. विशेष करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सध्या भारतीय जनता पक्षाकडून रणनीती आखली जात आहे आणि त्या रणनीतीचाच भाग म्हणून पक्ष सदस्य नोंदणीचं प्रमाण वाढवलं जात आहे. प्रत्येक तालुकानिहाय खरं तर आमदारांना किंवा प्रत्येक तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना टार्गेट देण्यात आलेलं आहे आणि जवळजवळ 3 लाखापेक्षा अधिक सदस्य नोंदणी ही सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाला करण्यात यश आलेलं आहे. त्यामुळे कुठेतरी भारतीय जनता पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत हा आघाडीवरती दिसतोय. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबरोबरच येणाऱ्या जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक असो किंवा एकंदरीत सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष विशेष लक्ष घालताना दिसतोय. त्यामुळे कुठेतरी सातारा जिल्ह्याच्या राजकारणावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे वर्चस्व राहिलेलं आहे त्या वर्चस्वाला हादरा देण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून सुरू झालेलं आहे. आणि येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये चांगलं यश मिळवायचं याच इराद्यानं सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच बनवायचा याच इराद्यानं खरं तर सातारा जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे आमदार, मंत्री, पदाधिकारी, कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि त्याच अनुषंगानं
सदस्य नोंदणी म्हणा किंवा त्या दिशेने रणनीती आखली जात आहे आणि त्या रणनीतीची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीनं निर्णय सुद्धा घेतले जात आहेत. कारण सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या मीटिंग या रेग्युलरली होताना दिसत आहेत. त्यामुळे कुठेतरी एक निवडणुकांचं जोरदारपणे वातावरण सातारा जिल्ह्यामध्ये तयार होताना दिसतंय. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभाजन झालेलं आहे. सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट आहेत किंवा दोन पक्ष आहेत. एक अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा एक पक्ष आणि दुसरा शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये विभागणी झाल्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं कुठेतरी सातारा जिल्ह्यावरील आपली पकड ही कमजोर केलेली आहे. आणि एकंदरीत सातारा जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. वाई विधानसभा मतदारसंघामधून मकरंद पाटील तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामधून सचिन पाटील हे निवडून आलेले आहेत. परंतु सचिन पाटील हे भारतीय जनता पक्षामधून ऐनवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारी मिळाली. सचिन पाटील हे खरं तर भारतीय जनता पक्षाचे आहेत. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून सचिन पाटील यांची ओळख आहे. म्हणजे एक प्रकारे फलटण तालुक्यात किंवा फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार असला तरी सुद्धा तो आमदार मूळचा किंवा सचिन पाटील हे मूळचे भारतीय जनता पक्षाचे आहेत. आणि सध्या फलटण तालुक्यात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे सक्रिय आहेत आणि ते विधान परिषदेचे आमदार आहेत. परंतु श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर त्याचबरोबर माजी आमदार दीपक चव्हाण यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलेला होता. ते लवकरच हे दोन्ही नेते लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील अशा पद्धतीची चर्चा ही सातारा जिल्ह्यामध्ये सध्या सुरू आहे. त्यामुळे जर संजीवराजे नाईक निंबाळकर असतील त्याचबरोबर माजी आमदार दीपक चव्हाण यांनी जर आपल्या कार्यकर्त्यांसहित अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला तर फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार यांच्या गटाची ताकद ही आणखी वाढेल आणि त्याचा फायदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळू शकतो. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक नेते मंडळी म्हणजे सातारा जिल्ह्यातील अनेक नेते मंडळी कार्यकर्ते हे लवकरच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात अशा पद्धतीच्या चर्चा सध्या सातारा जिल्ह्यामध्ये होताना दिसत आहेत. शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सातारा जिल्ह्यामध्ये या पक्षाकडे नेतृत्वाची कमतरता दिसते. सध्या माजी आमदार बाळासाहेब पाटील आणि विधान परिषदेचे विद्यमान आमदार शशिकांत शिंदे हे 2 मातब्बर नेते जरी शरद पवार यांच्या पक्षामध्ये असले तरी सुद्धा सध्या सातारा जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं संघटन असेल किंवा एकंदरीत राजकीय कृती कार्यक्रम असतील किंवा एकंदरीत निर्णय प्रक्रिया ही ठप्प आहे असं दिसतंय. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये म्हणावा असा उत्साह दिसत नाही. कारण विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकीत सातारा जिल्ह्यामध्ये शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणावं असं यश मिळालं नाही. त्यामुळे कुठेतरी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये मरगळ आल्याचं दिसतंय आणि त्याचा फटका येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाला बसू शकतो अशा पद्धतीची चर्चा सुद्धा राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे किंवा तशा पद्धतीचे अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केले जात आहेत. सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना हा पक्ष खरं तर मजबूत अवस्थेमध्ये होता, परंतु शिवसेनेमध्ये विभागणी झाल्यामुळे शिवसेनेची 2 शकले झालेली आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या शिवसेनेचे सातारा जिल्ह्यामध्ये 2 आमदार जरी असले तरी सुद्धा आणि सातारा जिल्ह्याचं पालकमंत्रीपद जरी
शंभूराजे देसाई म्हणजे शिवसेनेकडे असलं तरी सुद्धा सातारा जिल्ह्यामध्ये जावली आणि कोरेगाव या 2 विधानसभा मतदारसंघाव्यतिरिक्त इतर विधानसभा मतदारसंघामध्ये किंवा इतर तालुक्यांमध्ये शिवसेनेचं पक्ष संघटन हे खरं तर कमकुवत झालेलं आहे. म्हणावं असं सक्रिय असं संघटन नाही किंवा प्रभावशाली नेत्यांची कमतरता ही जाणवत आहे. स्वतः एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यामधून येतात, त्यामुळं सातारा जिल्ह्याच्या राजकारणावरती एकनाथ शिंदे यांचं विशेष असं लक्ष आहे. त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत यश मिळवण्याच्या दृष्टीनं एकनाथ शिंदे यांनी सातारा जिल्ह्यामध्ये शिवसेना मजबूत करण्याच्या दृष्टीनं खरं तर प्रयत्न सुरू केलेले आहेत. लवकरच त्यांच्या पक्षात इतर पक्षातील नेते मंडळी सहभागी होतील अशी चर्चा देखील ऐकायला मिळते. सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं नेतृत्व हे सध्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आहे. सातारा जिल्ह्यामध्ये कराड दक्षिण हा काँग्रेस पक्षाचा पारंपरिक मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता किंवा तो बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामधून पृथ्वीराज चव्हाण हे खरं तर पराभूत झाले आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉक्टर अतुल भोसले यांनी 35,000 मतांपेक्षा जास्त मतांनी पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. सातारा जिल्ह्यामध्ये जर काँग्रेस पक्षाला उभारी घ्यायची असेल तर अर्थातच पृथ्वीराज चव्हाण यांना सातारा जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाचं संघटन मजबूत करावं लागेल आणि त्यासाठी त्यांना जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जास्त लक्ष घालावं लागेल. पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राच्या आणि केंद्राच्या राजकारणातील नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. पृथ्वीराज चव्हाण यांची राजकारणामध्ये इमेज देखील चांगली आहे, परंतु स्थानिक पातळीवरती म्हणजे विशेष करून सातारा जिल्ह्यामध्ये कराड व्यतिरिक्त इतर तालुक्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांना आपल्या नेतृत्वाचा प्रभाव पाडता आलेला नाही. त्यामुळं या संघर्षाच्या आणि अडचणीच्या काळात सातारा जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा जर काँग्रेस पक्षाला उभारी घ्यायची असेल तर पृथ्वीराज चव्हाण यांना जनतेमध्ये जावं लागेल, त्यांना सक्रिय व्हावं लागेल आणि कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास वाढवावा लागेल. तरच कुठेतरी काँग्रेस पक्षाला सातारा जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात का होईना यश मिळू शकतं. म्हणजे एक प्रकारे काँग्रेस पक्षाची सर्व आशा अपेक्षा ही सातारा जिल्ह्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण यांच्यावरती आहे. कारण सातारा जिल्ह्यामध्ये कराड व्यतिरिक्त इतर तालुक्यामध्ये प्रभावशाली नेत्यांची कमतरता ही काँग्रेस पक्षाकडे आहे. नेते मंडळी आहेत, परंतु तेवढे सक्रिय आणि ते प्रभावशाली दिसत नाहीत. त्यामुळं पृथ्वीराज चव्हाण यांना स्वतः लीड घ्यावं लागेल आणि पक्ष मजबूतीसाठी, पक्ष संघटन वाढीसाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढवण्यासाठी त्यांना स्वतः मैदानात उतरावं लागेल. अन्यथा पक्षाची अवस्था अत्यंत दयनीय होईल किंवा पक्ष आणखी संकटात सापडेल. त्यामुळं येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीनं पृथ्वीराज चव्हाण यांना काँग्रेस पक्ष निवडणुकीत चांगली कामगिरी करेल यासाठी रणनीती आखावी लागेल आणि त्यावरती काम करावं लागेल आणि त्यासाठी कार्यकर्त्यांना बळ द्यावं लागेल. कारण विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव झाल्यामुळं कराड दक्षिण मध्ये सुद्धा भारतीय जनता पक्षाचं मोठं आव्हान हे काँग्रेस समोर असणार आहे किंवा डॉक्टर अतुल भोसले यांचं मोठं राजकीय आव्हान हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या समोर असणार आहे. जरी उंडाळकर गट किंवा उदयसिंह पाटील उंडाळकर हे जरी काँग्रेस पक्षामध्ये असले किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्या बरोबर असले तरी सुद्धा काँग्रेस पक्षाला कराड दक्षिण मध्ये आपल्या बालेकिल्ल्यातच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत संघर्ष करावा लागू शकतो असं सध्याचं चित्र आहे. त्यामुळे एकंदरीत सातारा जिल्ह्याचा जर बारकाईने विचार केला तर सध्या सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्ता स्पर्धेत आणि एकंदरीत निवडणुकीच्या राजकारणामध्ये आघाडीवरती दिसतोय.
त्यामुळं येणाऱ्या काळात सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाविरुद्ध अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये वर्चस्वाची लढाई सुद्धा पाहायला मिळू शकते. आणि एकंदरीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या महायुतीतील तिन्ही पक्ष एकत्रित लढतात की स्वतंत्रपणे लढतात हे पाहणं देखील उत्सुकतेचं आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढतात की वेगवेगळे निवडणूक लढतात हे पाहणं देखील खरं तर उत्सुकतेचं आहे. खरं तर सातारा जिल्ह्याला भारतीय जनता पक्षाने 2 आमदारांना मंत्रिपदे दिलेली आहेत. त्यामुळं त्या मंत्र्यांकडून जिल्ह्यातील नागरिकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत किंवा भारतीय जनता पक्षाकडूनच सातारा जिल्ह्यातील लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. परंतु एकंदरीत सरकारची निर्णय प्रक्रिया पाहायला गेलं आणि लोकांच्या समस्या म्हणजे निवडणुकीपूर्वी ज्या समस्या ज्या अडचणी लोकांसमोर येत होत्या त्या अडचणी सुटताना दिसत नाहीत. विशेष करून बेरोजगारी असेल, महागाई असेल, तरुणांना योग्य प्रमाणात शिक्षण असेल किंवा रोजगार न मिळणं असेल आणि एकंदरीत कृषी क्षेत्राकडे केलेलं सरकारचं दुर्लक्ष असेल, झालेलं दुर्लक्ष असेल, यामुळे कुठेतरी सरकारबद्दल जनतेमध्ये नाराजगी वाढण्यासाठी एक सध्या पोषक वातावरण देखील आहे. त्यामुळं जर निवडणुकांना उशीर झाला म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मे पर्यंत झाल्या तर त्याचा फायदा सत्ताधारी महायुतीला आणि भाजपला मिळू शकतो. जर निवडणुका नोव्हेंबर-डिसेंबर पर्यंत गेल्या किंवा त्यानंतर निवडणुका झाल्या तर त्याचा फटका हा महायुतीला बसू शकतो आणि त्याचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो. म्हणजे एक प्रकारे सातारा जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष हा निवडणुकांच्या तयारीमध्ये आघाडीवरती आहे आणि एकंदरीत पक्षाचं संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीनं सदस्य नोंदणी अभियान भारतीय जनता पक्षाने चांगल्या पद्धतीने राबवलं आणि त्याला चांगलं यशही मिळालं. जवळजवळ 3 लाखापेक्षा अधिक सदस्य नोंदणी ही सातारा जिल्ह्यामध्ये करण्यास भारतीय जनता पक्षाला यश आलेलं आहे. त्यामुळे एक प्रकारे भारतीय जनता पक्ष हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत आघाडीवरती दिसतोय. परंतु इतर पक्ष देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीत लागलेले आहेत. धन्यवाद. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका.